मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत। आशा मनुष्य के जीवन की एक अद्भुत शक्ति है। इसी आशा से बंधकर मनुष्य को आगे बढ़ने, संघर्ष करने और लक्ष्य तक पहुंचने की प्रेरणा मिलती है। श्रीमती मीनाक्षी राजाराम निकम इस सुभाषित में वर्णित विचार का मूर्त उदाहरण है। 8 अगस्त 1973 को जन्मी मीनाक्षी जी मात्र 2 वर्ष की आयु में पोलियो के कारण दोनों पैरों से दिव्यांग हो गईं। कठिन पारिवारिक परिस्थितियों के बीच उन्होंने अपनी 12वीं तक की शिक्षा पूर्ण की, परंतु उन्होंने विश्व को दिखा दिया कि कमजोरी शरीर की हो सकती है, मन की नहीं। फिर फैशन डिज़ाइन, हैंडीक्राफ्ट और सिलाई में पदविका भी प्राप्त की। ये वो समय था जब उन्होंने निश्चित किया, मैं केवल स्वयं के ही नहीं, दूसरों के जीवन में भी परिवर्तन लाऊंगी। वर्ष 1994 में मीनाक्षी जी ने राज क्लासेस इस आस्थापना का आरंभ किया। इसी के माध्यम से पूर्ण रूप से निःशुल्क प्रशिक्षण विशेषतः उन महिलाओं के लिए जो दिव्यांग थी, संघर्षरत थी, होना प्रारंभ हुआ। आज इस अभियान से 2000 से भी अधिक महिलाएं प्रशिक्षित होकर आत्मनिर्भर बन चुकी हैं। 2016 में स्वयंदीप नामक परियोजना प्रारंभ की गई, जहां दोनों पैरों से दिव्यांग बालिकाओं का परिपालन करना, उन्हें पढ़ाना और आगे बढ़ने के लिए प्रेरित करना, ये सब कार्य एक ही छत्र के तले संपन्न हो रहे हैं। 20 से अधिक युवतियां आज अपनी आय से अपना जीवन संवार रही हैं। उन्होंने दिव्यांग व्यक्तियों के लिए रोजगार शिविर तथा पुनर्वास कार्यक्रमों का आयोजन किया और सैकड़ों दिव्यांगों को ट्राइसिकल, व्हीलचेयर और हियरिंग एड्स भी दिलवाए। मीनाक्षी जी एक लेखिका हैं, मार्गदर्शक हैं, वक्ता हैं और अनगिनत जीवनों की प्रेरणा भी हैं। उनके इस योगदान के लिए उन्हें अनेक पुरस्कारों से सम्मानित किया गया है, जिनमें समाज भूषण, तेजस्विनी, प्रेरणा तथा जी टीवी द्वारा उन्स माझा झोका सम्मान इनका समावेश है। आज आदरणीय मीनाक्षी जी निकम की जीवन यात्रा को जानते हुए विख्यात कवि शिवमंगल सिंह सुमन जी की काव्य पंक्तियां स्मरण में आती है। क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत में। संघर्ष पथ पर जो भी मिले, ये भी सही वो भी सही। वरदान मांगूंगा नहीं, पर हार मानूंगा नहीं। मीनाक्षी जी, आपकी इस प्रेरक यात्रा के पड़ाव पर आपके समर्पित कार्य को वंदन करते हुए और आपके सहयोगी कार्यकर्ताओं का अभिनंदन करते हुए आपको बाया कर्वे पुरस्कार से सम्मानित कर हम महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था कृतार्थ हैं। देवियों और सज्जनों, आज के इस पावन समारोह के मुख्य अतिथि डॉक्टर अविनाश वाचा सुंदर जी और मंच पर उपस्थित सभी मान्यवरों से मैं हृदयपूर्वक निवेदन करती हूँ कि वे श्रीमती मीनाक्षी निकम जी को बाया कर्वे पुरस्कार 2025 प्रदान कर उन्हें सम्मानित करें। आइए हम सभी जोरदार तालियों के साथ इस गौरवपूर्ण क्षण का स्वागत करें। निज कर्तृत्वाने, नटवो निज कर्तृत्वाने। समाज जीवन भारुनि टाकू, चैतन्याने मानाने। वैभवशाली भवितव्याला, नटवो निज कर्तृत्वाने, नटवो निज कर्तृत्वाने। 10 शतकां से दैन्य टाकुनी, जागृत करूया जनशक्ती। पराक्रमाची अनप्रतिभेची, जगा सदावू अभिव्यक्ती।
राष्ट्रपुरुष हा सुदृढ करूया पुन्हा एकदा यत्नाने, नटवू निज कर्तृत्वाने, नटवू निज कर्तृत्वाने. दशशतकांचे दैन्य टाकुनी जागृत करूया जनशक्ती, पराक्रमाची अन प्रतिभेची जगास दावू अभिव्यक्ती. राष्ट्रपुरुष हा सुदृढ करूया पुन्हा एकदा यत्नाने, नटवू निज कर्तृत्वाने, नटवू निज कर्तृत्वाने. सागर लाटा रोज सांगती नव्या युगाची आव्हाने, गिरिशिखरातुनी ऐकू येती मायभूमीची जयगाने. ती यह सम्मान केवल एक पुरस्कार नहीं है, बल्कि यह मीनाक्षी जी के अतुलनीय योगदान के प्रति हमारी कृतज्ञता और समाज की ओर से उनके अभिनंदन का प्रतीक है. यह वो क्षण है जो हम सभी के मन को गर्व, प्रेरणा और उत्साह से भर देता है. मैं हम सभी की ओर से हमारी माननीय मुख्य अतिथि का हृदय से धन्यवाद करती हूँ, जिन्होंने अपने कर कमलों से बाया कर्वे पुरस्कार प्रदान कर इस आयोजन की गरिमा को बढ़ाया है. साथ ही बाया कर्वे पुरस्कार की विजेता श्रीमती मीनाक्षी निकम जी को हृदय से हार्दिक शुभकामनाएं और बधाई. मीनाक्षी जी, आपका जीवन और आपका योगदान हम सभी के लिए सचमुच प्रेरणा का स्रोत है. आपने न केवल समाज को समृद्ध किया है, बल्कि हमें सेवा, समर्पण और मानवीय संवेदनाओं का वास्तविक अर्थ भी सिखाया है. समस्त बंधुगण, इस मौलिक क्षण ने इस पूरे आयोजन को वास्तव में अविस्मरणीय बना दिया है. हम आपके प्रति हृदय से कृतज्ञ हैं. अब मैं विनम्रतापूर्वक अनुरोध करती हूँ कि श्रीमती मीनाक्षी निकम जी अपने विचारों, अनुभवों तथा मार्गदर्शन से हम सभी को प्रेरित करें. भारत मातेला वंदन करून आदरणीय अण्णा, त्यांच्या या मंदिरात या कार्यक्रमानिमित्त बसलेले आदरणीय सन्माननीय व्यासपीठ पुरस्कार समिती आणि आजचा हा तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेमाने दिलेला हा सन्मान, खरं तर हा सन्मान माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आणि एक मोठा विश्वास आहे. जेव्हा जेव्हा असे सन्मान होतात तेव्हा एक मोठी जबाबदारी येते आणि दुसरी म्हणजे विश्वास. ज्यांनी खूप विश्वासाने पुरस्कार समिती असेल, अदृश्य अशी शक्ती आहे तिथे जिथपर्यंत नाव पोचलं असेल, अशा शक्तीमुळे त्यांचे मनापासून मी आभार मानते. आणि एक मला विश्वासपात्र ठरवलं आणि माझी जबाबदारी वाढवली. कारण हे जे दिव्यांगांचं काम आहे, जे स्वयंदीप आहे, हा स्वयंदीपचा दिवा हा सतत जळत राहतो आणि जळताना एक असतं की कुणीतरी प्रकाशमान होतंय.
जेव्हा स्व अनुभवाने हे काम सुरू केलं, आज मला अभिमान वाटतोय, भरूनही आलंय की अण्णांनी, बाया कर्वेंनी जे काम सुरू केलं होतं, त्यांनी जे मंदिरं उभारले, त्या मंदिराचा छोटासा दगड होण्याचे पात्र मला ठरवलं, त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार आहे. स्वयंदीपची सुरुवात जेव्हा करायचं ठरवली, स्व अनुभव, स्वतःला अनेक अडचणी येत होते दिव्यांगत्व असताना. कारण आता जरी मी तुम्हाला व्हीलचेअरवर बसलेली दिसत असेल, पण त्या व्हीलचेअरवर बसायला सुद्धा मला 2 जणांची मदत घ्यावी लागते. हे सगळं स्व अनुभव होतं की हे कुठेतरी काहीतरी झालं पाहिजे, मी काहीतरी केलं पाहिजे, आणि करण्याच्या संधी मला मिळत गेल्या. वयाच्या 12व्या वर्षी वडील गेले आणि कुटुंब सावरण्याची संधी, कुटुंबासाठी काहीतरी करण्याची संधी मिळत गेली. मी काहीतरी करू शकते ही संधी मला मिळाली. आणि रात्रंदिवस काम करणं, कष्ट करणं, हे करत असताना वाटायचं की हे स्वतःचं पोट भरून फार काही मोठी गोष्ट होत नाही आहे, मला काहीतरी करायचं आहे माझ्या दिव्यांग भगिनींसाठी. आणि मी सहज विचारलं की मला स्वयंदीप निवासी प्रकल्प सुरू करायचा आहे, कारण दिव्यांग भगिनींना मला प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार द्यायचा आहे, त्यांना सक्षम बनवायचं आहे. तर त्यासाठी त्यांना ग्रामीण भागातून शहरात येणं शक्य होत नाही, इथपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही, तर मला निवासी केंद्र सुरू करायचं आहे. तर मला एक प्रश्न विचारला गेला, तो मला आवर्जून सांगावंसं वाटतोय आज, पण निगेटिव्ह म्हणून नाही सांगायचं वाटतं मला, कोणाचं तक्रार म्हणून नाही. जे सत्य होतं त्यांनी जे मला सांगितलं, त्यांनी मला सांगितलं की मला आधी सांग तुझ्याजवळ काय आहे, कारण तुझी परिस्थिती अशी आहे आणि पुन्हा तशा परिस्थितीच्या मुलींना तू सांभाळणार आहे, तर तुझ्याजवळ काय आहे तू आधी सांग. मी थोडा विचार केला आणि सांगितलं, माझ्याकडे फक्त इच्छा आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि त्या इच्छेला खूप हात आले. जेव्हा जेव्हा काही सांगितलं, खूप आभाळ फाटलेलं, खूप फाटलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये मुली येतात की कुणीतरी घरात नको असलेली मुलगी टाकून देणं, कुटुंबामध्ये एक अडखळीचं सामान आहे, त्यानंतर कुठेतरी मंदिरात. स्वयंदीपची सुरुवात करायचीच होती, पण लगेच सुरुवात करायची ही अशा परिस्थितीच्या मुलीकडून शिकलं गेलं की अंध मुलगी 22 वर्षाची ताई, तिचे पालक आमच्याकडे आले आणि सांगितलं की माझ्या सुदृढ मुलाचं लग्न जमत नाही, ही मुलगी घरात आहे, तर हिला कुठेतरी टाकता येईल का. आणि मग माझी रात्रीची झोप गेली की आत्ता काहीतरी केलं पाहिजे, फक्त विचार करून चालणार नाही. आणि मग सुरुवात केली, भाड्याने घर बघितलं आणि मग एक 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 सगळे. पण खरं सांगू का, एक श्रद्धा आणि विश्वास खूप महत्त्वाचा असतो. अण्णांचे जे कार्य आहे, अण्णांच्या एक एक कार्याला नतमस्तक आपण होतो, पण जेव्हा माणूस सुरुवात करतं ना, तेव्हा अनेक हात पुढे येतात आणि त्या हातांमुळे हे सगळं होतं. आमचं एवढं आभाळ फाटलेलं असताना तुमच्यासारखे आभाळाचे खांब आमच्याकडे आहेत, म्हणून आमचं सगळं सावरलं गेलेलं आहे. आणि आभाळाचं खांब होण्याचा हा प्रवास वेदना आणि संवेदनांचं एक नातं, की जिथे वेदना असेल तिथे संवेदना धावून येते, आणि हे नातं घट्ट होत गेलं. आणि ते कसं झालं, जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा पिण्याचा ग्लास नव्हता, आता वाढलं एक 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 एक. परमेश्वराला सगळ्यांची काळजी असते,
फक्त करणारा पाहिजे असतो आणि करून घेणारा पाहिजे असतो. कधी कधी मी विचार करते की अरे एवढी शक्ती कोणी दिली, तर त्याचा चमत्कार. आणि तो कुणाच्या तरी रूपाने कधी येऊन जातो. आमच्याकडे रोज आव्हानं असतात, पण विश्वास असतो की कोणीतरी येणार आणि हे दूर होणार. आजचा हा सन्मान एक खूप मोठा आशीर्वाद आहे अण्णांचा. आणि हा आशीर्वाद आमच्या स्वयंदीपसाठी मिळाला आहे. महर्षी बाया कर्वे संस्थेचा सन्मान होणार आहे असा मला जेव्हा फोन आला, तेव्हा मी मनाला 2 ते 3 गोष्टी सांगितल्या. आजपासून अजून एक तुझी जबाबदारी वाढणार आहे की अण्णांचं नाव जर जिथे जोडलेलं आहे, बायांचं नाव जिथे जोडलेलं आहे, तसं काम तुला करावं लागणार आहे. आपण 2 क्षेत्रांमध्ये काम करतो. स्वयंदीपचं काम 2 क्षेत्रांमध्ये असतं, एक दिव्यांग आणि एक विधवा. दिव्यांगत्व हे स्व अनुभवाचं होतं आणि वैधव्य माझ्या आईचं होतं. माझी आई वयाच्या 32व्या वर्षी विधवा झाली होती. जेव्हा मी बायांचं आत्मचरित्र वाचत होती, तेव्हा विधवांना अण्णांनी जे अधिकार दिले आणि त्या अण्णांचे दिलेल्या अधिकारावर कितीतरी महिला पुनर्विवाह असेल, किती आत्मविश्वासाने ते काही करू शकले, शिक्षण घेऊ शकले. आणि अशा करत असताना आजच्या काळामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून थोडा वेगळा आहे. माझे वडील गेल्यानंतर 1 वर्षामध्ये माझ्या काकांचं लग्न झालं आणि माझ्या आईला कुठल्याही पूजेसाठी घेत नव्हते. तेव्हा मी विचार केला, तेव्हा लहान होती, फक्त विचार होता, जेव्हा आपण समाजासाठी काहीतरी काम करायला सुरुवात घेऊ आणि त्याची सुरुवात असेल ती तिथली पूजा असेल, तर सगळ्या माझ्या विधवा भगिनींच्या हाताने करू. आणि निरंतर जी राज फॅशन जे आहे चाळीसगावमध्ये, त्यांची निरंतर सेवा आहे. दिव्यांग आणि विधवा महिलांना मोफत प्रशिक्षण गेल्या अनेक वर्षापासून, जेव्हापासून क्लासेस सुरू झाले तेव्हापासून प्रशिक्षण देताना एक असा विचार यायचा की फक्त प्रशिक्षण देऊन खूप मोठं काम करत नाहीये, तर प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना रोजगारही मिळायला पाहिजे तेवढाच. आणि मग त्या रोजगारासाठी छोटे छोटे युनिट सुरू केले, कॉस्ट्युमचं सुरुवात केली. असं करत करत अनेक हात जोडले गेले, अनेक मागण्याही आणि अपेक्षाही वाढत गेल्या. प्रत्येक गावामध्ये, आमचं चाळीसगाव 140 गावांचं गाव आहे, फक्त तालुका. जेव्हा पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात केली तर अनेक अडचणी दिव्यांगांच्या होत्या. वाचासुंदर सर, मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, 1989 मध्ये जेव्हा दिव्यांगांचं सर्टिफिकेटचं काम करायचं होतं आणि तेव्हा जे बघितलं की 95% दिव्यांगांजवळ सर्टिफिकेट नव्हतं. आणि जिल्हास्तरीवर जाण्यासाठी जो त्रास व्हायचा तो स्वतः अनुभवला होता. वयाच्या 16व्या वर्षी कोणीतरी सांगितलं, संजय गांधीचं तुला करायचं आहे, पण त्यासाठी सर्टिफिकेट लागेल. आणि मग भाऊ, तेव्हा माझ्याकडे व्हीलचेअर नव्हती, 3 चाकी सायकल नव्हती. आई आणि भाऊ जेव्हा खांद्यावर घेऊन जळगावला गेले, तिथे रेल्वेचा जिना चढायचा, तिथे जाऊन रिक्षाचा संप, आणि तिथे गेल्यानंतर डॉक्टर दिवसभर आले नाही. आणि मग ते सगळं दुःख समोर दिसत होतं. तोपर्यंत मी घरात असायची तर मला असं वाटायचं मीच एकटी अपंग आहे, बाकीचे जग दिसत नव्हतं. आणि तेव्हा सगळं बघितलं आणि आतल्या आत ती आग अशी वाढत गेली आणि आत्ताच काहीतरी करावं लागणार. आणि तिथून मग सुरुवात झाली. आणि मग तिथे विचार केला की आजपासून आपल्याला स्वतःसाठी नाही तर समाजासाठी काहीतरी करावं लागणार आहे. माहिती नव्हतं काय होणार आहे, काहीच माहिती नव्हतं. आणि डॉक्टर 5:30 वाजता आले आणि सांगितलं आत्ता काही शक्य नाही आहे, पुढच्या वेळेस या तुम्ही, आता दिवस गेलेला आहे.
मी जरा आरडाओरडा केला, एवढे सकाळपासून लोक बसलेले आहेत, तर तुम्हाला द्यावंच लागणार आहे सर्टिफिकेट. तर त्यांनी थोडा विचार केला, ही जास्तच ओरडते आहे, हिचं सर्टिफिकेट देऊन द्या. तेव्हा काही ऑनलाईन वगैरे नव्हतं, त्यांनी लिहून दिलं सर्टिफिकेट. ते हातात घेतल्यानंतर ताई मी सगळ्या दिव्यांगांकडे पाहिलं आणि त्या सर्टिफिकेटकडे पाहिलं. हे सगळ्यांना नाही तर मी घेऊन काय करणार. आणि त्या क्षणाला ते सर्टिफिकेट फाडून डॉक्टरांकडे देऊन टाकलं. आणि तेव्हापासून मी सर्टिफिकेटचा वापर करणार नाही, पण माझ्या दिव्यांग सगळ्या वर्गाला तुम्हाला तालुक्यावर सर्टिफिकेट द्यायला यावं लागेल. हे तेव्हा त्यांना सुणून आली, पण पुढे काय होणार माहिती नव्हतं. हा सगळा असा प्रवास. आणि हे सगळं बघत असताना नेहमी वाटायचं की फक्त कुबड्या आणि सायकलीने दिव्यांगांचा प्रश्न कधीही सुटणार नाही. फक्त सिंपत्ती मिळत राहील. जसं मी नेहमी म्हणत असते की एक दिवसाची पुरणपोळी नको, कायमची भाकरी द्या. आणि त्यांना समाज प्रवाहामध्ये आणायचं आहे. मग समाज प्रवाहामध्ये नुसतं कुबड्या देऊन येणार नाहीत ते, तर त्यांना समाजाच्या बरोबरी नेण्यासाठी आपण काय करू शकतो. आणि मग त्यांच्या क्षमता बघून त्यांना प्रशिक्षण देणं, प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार देणं आणि ते रोजगार देऊन त्यांना मार्केटिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू सुरू झाल्या. तुमच्या सगळ्यांचे म्हणजे तुमच्यासारख्या सगळ्यांचे हात आहेत तिथे, म्हणून हे सगळं चालू आहे. दिव्यांगांचे प्रश्नांचा आणि विशेष करून महिलांचे प्रश्न असे आहेत. आता त्या दिवशी संस्थेचे अध्यक्ष सचिव ताई आल्या होत्या, त्यांनी त्या एका दिदीची परिस्थिती बघितली, पण अशा खूप आहेत अशा की शब्द नाही आहेत. म्हणजे आमची सुरुवात ही अतिशय खडतड संकटांनी सकाळी होते, संघर्षांनी होते. कोणीतरी 4 वेळा सरकून पडणार, कोणीतरी करणार, पण जगण्याची उर्मी आहे, काहीतरी करायचं आहे. माझी सगळ्या समाजाला ही एक विनंती आहे की तुमच्या आजूबाजूला कुठेही जर तुम्हाला असं काही दिसलं काहीतरी करण्यासारखं, तर आमच्या दिव्यांगांना उभं करण्यासाठी आपण काय करू शकतो तेवढं नक्की करा, नक्की सांगा. आणि पुन्हा मला अजून सांगावंसं वाटतं की हा पुरस्कार घेताना एक असा वेगळा आनंद मला असा आहे की ह्या लोकांची निवड समितीचं कौतुक करण्याचं. बऱ्याच वेळा आता मी मागे 2 पुरस्कार नाकारले, तिथे म्हटलेलं होतं की काय ते शिफारस घेऊन या आमदारांची, खासदारांची काहीतरी. आणि म्हणजे आमच्या ओळखीने वाल्यांनी सांगितलं की अशी अशी जाहिरात आहे आणि ते शिफारस असेल. म्हटलं तो कोणाला तरी द्या, आम्हाला नको. आणि यांची इतकं छान शास्त्री सर आले होते, विद्या मॅडम आल्या होत्या, ह्या मॅडम आल्या आणि कळू नाही दिलं मला काहीच. आम्ही छान गप्पा मारतोय, सगळं काय होतंय आणि विचार नाही ना असं काही होणार आहे, आणि हे काहीच नाही. आणि दुसऱ्या दिवशी मला फोन येतो, तुमची निवड झाली. तर हे सगळं हे ईश्वरी रूप आहे, ईश्वरी कार्य आहे. त्यांनी त्यांचं कार्य करा, पण मला कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं. इतकं पारदर्शक काम तुमचं आहे, त्याने आम्हालाही बरं वाटतं. आजचा हा सन्मान, हा आशीर्वाद इथून मी घेऊन जाणार आहे. पण आज कर्वे कुटुंबाशी माझं अतिशय जवळचं नातं झालं असं मला वाटतंय. आणि हे नातं, हा आशीर्वाद सतत असू द्या, सतत तुमचं मार्गदर्शन असू द्या. आम्हाला अजून एक आव्हान मला करावंसं वाटतं, तर आम्हाला संध्या द्या. आमच्या इथे गारमेंट युनिट आहे, कुणाच्या शाळेच्या संस्था असतील, कुणाचं मेडिकल कॉलेज असेल, कुणीतरी काही शिवणला देत असाल, तर त्यासाठी स्वयंदीपला एक संधी द्या. आणि ह्या संधीसाठी आम्ही तुमच्यासमोर हात पसरवणार आहोत. तर आमच्या संस्थेचा एक उद्देश आहे, हातांना दान नका पण काम द्या. त्या कामाने आम्हाला परिपूर्ण समाज प्रवाहामध्ये उभं राहण्याची एक शक्ती मिळते. आणि हे फक्त काम
तुमच्यासारखे ईश्वरी कार्य करणारे करू शकतात एवढंच मी मागणी मागते आणि आशीर्वाद घेऊन थांबते. धन्यवाद.